हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. आणि आजचा ब्लॉग खूप भारी आहे कारण की सगळी मजा मस्ती. सो आम्ही आलोय आमच्या रानामध्ये आणि हे बघा तुतू ब्लॅकबेरीज पण त्या रेड आहेत अजून. याच सीझन मध्ये असतात बहुतेक, त्याच्यामुळे खूप जास्त आले होते हे तुतू. आणि आमच्याकडे याला तुतू म्हणतात, बाकीकडे तुती आणि बरंच काही म्हणतात. सो तुम्ही सांगा कमेंट मध्ये मला. आनंद गॅस संपलेत म्हणून माझ्या मामीने चूल पेटवली बघा. करते स्वयंपाक माहिती का? हो ना. हो. ए मनी दिली जडी कुठली माकडी चावू नकोस मला. खुशी काय ही थांबली. हे काय ना साळू दीदी. साळू दीदी नाही आली. हॅलो गाईज. ती काढतीयस एकटी एकटी दे. ती पण लाल 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 गाईज. सी सी सी. आमच्या शेतामध्ये हा झोपाळा पण आहे, त्याच्यामुळे इथेच थोडा वेळ बसले होते छानपैकी सावलीमध्ये आणि हे तुतू खाल्ले. आणि त्यानंतर मला चावत होतं आणि माझं मीच तिथे खरवडून घेतलंय हाताला सगळं. बघा इकडे आमचं सगळं शेत आहे, ह्याच्यामध्ये भरपूर भाज्या आणि काय 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 आहे. आणि इकडे कणस पण आहेत, स्वीट कॉर्न्स. हे बघा तिकडे हरभरा मळायचं चाललंय. हरभराचं मशीन आणलंय मळायसाठी आणि आता ते चाललंय. मी तुम्हाला ते पण दाखवते, पण त्याच्या आधी आपण कणीस बघूया. आलेले आहेत मोठे मोठे. इकडे कोबी पण लावले होते आजीनं आणि हे खूप सारे आले होते. आणि भाजीला ना बरंच काही काय असतं इकडे शेतामध्ये. पलीकडून जाऊन आणली मी. पडशील. आम्ही सकाळी लवकर उठून आलो होतो कारण की आम्हाला कुरवड्या बनवायच्या होत्या आणि ते पण डायरेक्ट शेतामध्येच करणार होतो. त्याच्यामुळे मामीने चूल वगैरे पेटवून तयारी तर केली होती चालू. कसला चिके गव्हाचाच आहे ना हा. हा वा. आणि इकडे पाण्यात तेल पण टाकलेस का बघा बस ना एवढं पाणी. खरं नाव पाणी काढायला लागलं. पाणी काढायचं. काढणार कसं म्हणजे आपण उकळलेलं पाणी ठेवायचं का ठेवायचं तर लागलं परत तर वरून टाकायचं. ओ आता तू नंतर अंदाज दे. आता यामध्ये आम्ही मीठ टाकलेलं आहे. आजीचा पण हेच फक्त घेते. जेवढा चिक होतं तेवढंच पाणी घेतलेलं होतं आणि त्यामध्ये आता ते करत राहिलं. घट्ट झालं. पाणी लागेल काय. सगळे गॅसवरून आता चुलीकडे वळलेत, त्याच्यामुळेच मी पण हा एक्सपिरियन्स घेतला चुलीचा. आणि मला चूल काय पेटवता येत नाही, पण लहानपणापासून गावाकडे गेलं ना की चूल गावाकडे असतेच, त्याच्यामुळे मला माहिती तर आहे. पण पेटवताना ना हा धूर खूप जास्त होतं आणि मी त्यामध्ये जास्त रॉकेलच होतायचे, म्हणजे जाळ होतं. इकडे यांचं चालू होतं चिक बनवायचं, तोपर्यंत मी दुसरीकडे गेले जिकडे हे ट्रॅक्टर आणि हे मशीन आलं होतं. पण ऑलरेडी यांचं झालं होतं सगळं काम, त्याच्यामुळे मी फक्त बघायलाच गेले होते. आणि हा हरभरा मळला होता, थोडंसंच झालं होतं. झालंय का त्याच्यामुळे खायला तर मला खूप जास्त आवडतो हा गव्हाचा चीक. आणि मे बी सगळ्यांनाच आवडतो हा चीक खूप जास्त खायला. त्याच्यामुळे मी पण खूप वर्षांनी खाल्ला होता कारण की मागच्या 2-3 वर्ष काही बनवल्याच नव्हत्या कुरवड्या. थोडंसं खाल्लं आणि त्यानंतर मग सगळ्या कुरवड्या बनवायला गेलो. सो हिअर इज ऑल द सेटअप ऑफ आर कुरवडी. मम्मीचा कुरवड्या बघा 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 कशा काय केलं. अगं तिथं कसे टाकले ते कुरवडी, छान तरी दिसती का करायची ती. आणि इकडे मी कुरवड्या बनवत होते. मला पण काही येत नाहीत, पण मी छान गोल गोल करत होते. आणि नंतर मला समजलं की मी जास्त जाड केलेलं आहे. थोड्याशाच बनवल्या होत्या, त्याच्यामुळे आमचं लवकर उरकलं. आणि त्यानंतर जे राहिलं होतं ते सगळा चिक खायला घेतला आम्ही आणि तेच खात होतो. त्यानंतर या सगळ्या आमच्या छोट्या गँगला आणायला गेले आणि येता येताच त्यांना आईस्क्रीम पण खायचं होतं, त्यामुळे तेही घेऊन आलो. इकडे माझे आजोबा आहे या टेक्निकने ना गहू आणि कचरा सेपरेट करत होते. थांबायला लागतं वाऱ्यासाठी. चलो
शेतामध्ये इकडे जी मोहरी होती ना ती पण छान वाळली होती आणि ती मामा मला भरडून देत होता, म्हणजे ते सेपरेट करून त्यातून. आणि एकदम छोटी छोटी मोहरी होती, ते पण एकदम शेतातलीच, त्याच्यामुळे मीही पुण्याला घेऊन जाणार होते. इकडे तोपर्यंत मामींनी मस्तपैकी मसाले भात बनवला होता चुलीवरचा, तेही शेतामध्ये. आणि याच्यावरती लिंबू पिळून खायला ना खूप भारी वाटतं, सगळं शेतातलं. सोबत ही अर्धी कच्चीवाली कुरवडी पण खाल्ली होती, कारण की ती खूप छान लागते. इकडे पपई काढत होते आणि या मुलांसाठी मी आणलं होतं कुरकुरे वगैरे, तर ते मला पण पाहिजे होतं, त्याच्यामुळे मी त्यांच्याकडून घेत होते. हे सगळं खाल्ल्यानंतर पुन्हा पपई पण चिरली नानांनी आणि मग ती खात होतो. दीदी काय काय खाल्लं तू आल्यापासून? आईस्क्रीम, आम्ही सांगते, भात, अजून काय ही आईस्क्रीम, भात, हे खाल्लं, बघ ते सोया स्टिक खाल्लं, हे पेट भरके खाल्लं, तू खाल्लं, तू खाल्ले, पपई खाल्ली, पेरू खाल्ला, खिचडी खाल्ली, पेरू खाल्ला, कलिंगड पेरू खाल्लं, नाही खाल्लं ग बस. केक खाल्ला, बिस्किट खाल्लं, चॉकलेट खाल्लं. नाही मला माहिती आहे ना. खिचडी खाल्ली, भात खाल्ला आणि सकाळी चहा दही बिस्किट दही खाल्लं. दही 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 तेच की खिचडी. नाही ना, पण अलग अलग येते. अलग अलग बिलग काय नाही. बिलग नाही, काय अलग अलग आहे. एवढं सगळं खाऊन ना परत फायनली ज्याच्यासाठी आलो होतो तो म्हणजे हा हुरडा, आणि तो भाजायला लावला मी आजोबांना. मला तर खूप आवडतो खायला आणि लास्ट इयर पण मला भेटला नव्हता, त्याच्यामुळे मी फायनली याच्यासाठी आले होते आज. शेवग्याची पानं पण घेतली होती मी तोडून, कारण की हे हेल्थसाठी खूप जास्त चांगलं असतं. आणि याची मला पावडर बनवायची होती, ती पाण्यात टाकून प्यायला खूप जास्त हेल्दी असते. प्लस याचं सूप पण करतात, त्याच्यामुळे तुम्ही पण नक्की ट्राय करा. एवढा सगळा कोबी घेऊन आलोय, 2-2 कोबी आहेत आणि एवढ्या मोठ्या चिंचा, हे आम्ही गोळा करत बसलेलो तिथेच झाडावर तिथे. आणि लसूण आमचा, हा बसायचा का, बसू. चाय ले लो, चाय. सगळ्यांनी 10,000 रुपये काढा, मगच भेटणार तुम्हाला. आणली हेच कळत नाही. भाजल्यावर मराठी कळत मी तुला इंग्लिश मराठी कळत नाही इंग्लिश. This is called as, please sit down. Glass is nothing is glass is नाही, bottle is nothing is a glass and भरी. म्हणून म्हणलं खाली बसून तू ताटात ठेवलास. भाजल भिजल ताटात ठेव टाकलास. बसले का बसले. अरे काय मला ते बाहेरची लोक देतात तसं द्यायचं होतं शायनिंग करायची. माझ्या व्हिडिओ साठी, हो की नाही ग. सगळ्या सांगून आजी म्हणून. त्या मांजरीची घाई बघा, चहा प्यायची किती आहे. घ्या लोकांना, चहा घ्या प्लीज प्लीज. अरे इकडे मी मागतेय, तू तिकडे कुठे देते. प्लीज वन टी, प्लीज वन ये ले लो चाय. गरम आहे आपल्या घरात. चाय ले लो, चाय ले लो, चाय. चहावाले सकाळपासून ते संध्याकाळच्या चहापर्यंत आम्ही तिथेच शेतामध्ये होतो आणि खूप भारी एन्जॉय केलंय आज. खूप दिवसांनी पूर्ण दिवस शेतामध्ये घालवलाय आणि आता रिटर्न व्हायला निघालो होतो आम्ही. तुम्हाला आवडतं का असं शेतामध्ये, नक्की मला कमेंटमध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय.